Good morning. This is 13th lecture of topic respiration and circulation. Actually, this is last lecture of this topic. Today we complete totally this topic. Here, these are the last small concepts. One is measurement of blood pressure. Then here, angina pectoris. Then third, angiography. Then fourth, heart transplant. And last five, silent heart attacks. These are very small concepts holding in your syllabus. But here in this year, due to corona disease, here these last three means angiography, heart transplant, silent heart attack, like these articles are reduced or deleted from your syllabus. या वर्षी पुरती फक्त ही कन्सेप्ट तुमच्या सिलेबस मधून निग्लेक्ट केलेले आहेत, रिड्यूस केलेले आहेत. पण तरी सुद्धा दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणारं नॉलेज आहे. सर्व विद्यार्थ्यांना किमान या प्रत्येक कन्सेप्टचं बेसिक तरी माहिती असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला या आधारा संदर्भात एक क्युरियोसिटी असते आणि म्हणून योगायोगाने जर आपल्या सिलेबस मध्ये हे कन्सेप्ट असतील तर किमान त्याचा बेस तरी माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण हे व्यवस्थित थोडंसं समजून घेऊया. आणि शेवटी यू आर सीईटी, जेई आणि नीट ह्या एक्झाम देणारे स्टुडंट आहात. सो वी डिस्कस वन बाय वन, एक एक आर्टिकल आपण समजून घेऊया. हियर दिस इज द फर्स्ट आर्टिकल, मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर, and this is the rough diagrammatic representation of instrument, sphygmomanometer. Sphygmomanometer, this is the instrument. हे इन्स्ट्रुमेंट प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे कोणत्याही ट्रीटमेंटला जाता, रेग्युलर ट्रीटमेंटला जरी गेला, ताप, थंडी, खोकला या पद्धतीचं कोणत्याही ट्रीटमेंटला गेला तरी शक्यतो डॉक्टर बीपी चेक करत असतात. ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही स्वतः कधी ना कधी पाहिलेलं असेल, पण तरी सुद्धा सिलेबस मध्ये आहे. विथ द हेल्प ऑफ डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन वी डिस्कस मेजरमेंट ऑफ बीपी आर्टिकल. First here about diagram. Here actually this is mercury tube. ही मधली जी असेल ती मर्क्युरी ट्यूब असेल. कडेला त्याच्या ह्या स्केल्स असतील. इथला हा मर्क्युरी जे आहे, जितका बीपी असेल तेवढ्या पद्धतीने तो वरती 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 जाईल. जेवढा खाली असेल तेवढा खाली 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 हा पारा म्हणजे मर्क्युरी येताना दिसून येतो आणि त्याच्यानुसार प्रॉपर रीडिंग करता येतं. आणि कडेला अशी ही स्केल्स आहेत. हियर दिस इज ऍक्च्युअली रबर ट्यूब. ही रबर ट्यूब इथं जोडलेली आहे, मर्क्युरी मॅनोमीटरला जोडलेली आहे. आणि एक एंड रबर ट्यूबचं इनफ्लॅटेबल रबर बॅग कफ, हे पिशवी सारखी रबर ट्यूब आहे, which is covered by cotton cloth, की ज्याच्या भोवती कॉटनचा कपडा असतो. ऍक्च्युअली ती रबर कफ आहे, बट इट इज कवर्ड बाय कॉटन क्लॉथ. इनफ्लॅटेबल अशी एक चपटी, आतून पोकळ असणारी बॅक लाईक स्ट्रक्चर ही असेल. त्याला दुसरं टोक ट्यूब लाईक रबर ट्यूब. इथं स्क्रू फॉर ऍडजस्टमेंट, इथं स्क्रू असेल फॉर ऍडजस्टमेंट. अँड दिस इज हियर रबर बल्ब.
फॉर टू पंप द एअर. प्रेशरनं हवा पंप करण्यासाठी हा बल्ब असेल, रबर बल्ब. या पद्धतीचं हा स्पिंगो मॅनोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट असेल. मग याच्या सहाय्याने बीपी काउंट कसा केला जातो? हिअर दिस inflatable rubber bag cuff wrapped around this upper arm. या अप्पर आर्मच्या भोवती असा गुंडाळला जातो आणि वरती असं चिकटवलं जातं. Here you know very well, here is brachial artery आणि ही inflatable rubber bag cuff या दंडाभोवती गुंडाळल्यामुळं याचा अप्पर कव्हरिंग जे आहे रबर कफचं किंवा कॉटन क्लॉथचं ते ब्रॅकियल आर्टरीला टच होतं. ते टच झाल्यानंतर काय होईल? वन एंड ऑफ रबर ट्यूब इज कनेक्टेड टू द दिस हिअर जस्ट नियर टू द मर्क्युरी. ह्या रीडिंगच्या शेजारी इथं कनेक्शन असेल अँड अनदर ट्यूब कनेक्ट टू दिस बल्ब. मग काय केलं जातं? दिस बल्ब पंप लाईक दिस अँड प्रेशरली एअर पंप्ड इनटू दिस wrapped here रबर बॅग. ह्या रबर बॅग मध्ये जितकी जास्त हवा पंप करता येईल तेवढी पंप केली जाते. मग यामध्ये हवा भरल्यानंतर काय होईल? इथल्या ब्रॅकियल आर्टरीला जास्तीत जास्त टच होईल. जितका जास्त टच होईल तेवढी ब्रॅकियल आर्टरी पासून रक्त फ्लो व्हायचा थांबतो आणि आपला हात जड होतो, हातातून मुंग्या येतात, रक्ताचा पुरवठा खाली जायचं थांबतं. या पद्धतीची कंडिशन निर्माण होईल. देन हिअर डॉक्टर यू नो व्हेरी वेल, डॉक्टरांच्या गळ्यामध्ये सतत कानामध्ये असा स्टेथोस्कोप असतो. तो स्टेथोस्कोप सुद्धा डॉक्टर रेडी ठेवतात आणि यावेळेला काय करतील? हे पूर्णपणे हवा दंडामध्ये इन्फ्लेटेबल कप मध्ये भरल्यानंतर एकदम व्यवस्थित एकाग्रता देऊन या मर्क्युरी रिडिंग कडे पाहतील, स्टेथोस्कोप लावतील आणि साऊंड इज हर्ड, त्याचे आवाज असतो. या ठिकाणी या ब्रॅकियल आर्टरी मधला जो आवाज आहे तो सुद्धा ऐकू येतो किंवा हृदयाचा जो आवाज असेल, हार्ट साऊंड इज ऑल्सो हर्ड. डॉक्टरांना तो विथ द हेल्प ऑफ स्टेथोस्कोप त्याच्या साहाय्याने तो ऐकू येतो. मग या ठिकाणी काय केलं जातं? जास्तीत जास्त हवा भरल्यानंतर ती पुन्हा हवा हळूहळू विथ द हेल्प ऑफ स्क्रूच्या साहाय्याने ऍडजस्टमेंट करून हळूहळू हळू कमी 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 केली जाते. वेन फर्स्ट साऊंड इज हर्ड, जेव्हा पहिल्यांदा आवाज ऐकू येईल बरोबर त्या क्षणाला हे स्केल पाहिलं जातं, रीडिंग पाहिलं जातं. हा जो मर्क्युरी आहे नेमका कोणत्या स्केल वरती आहे ते पहिलं रीडिंग काउंट केलं जातं. दॅट इज ऍक्च्युली सिस्टोलिक ब्लड प्रेशर. पहिला जो साऊंड ऐकू येतो तो सिस्टोलिक ब्लड प्रेशर, इट इज नियर अबाउट 120. तो शक्यतो 120 असावा असं अपेक्षित असतं. देन ऑल्सो रिड्यूस एअर, पुन्हा हळूहळू हवा कमी 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 केली जाते. वेन ऑल साऊंड इज नॉट हर्ड, जेव्हा पूर्णपणे आवाज ऐकू याचे बंद होतात, सुरुवात होते त्या क्षणाला पुन्हा रीडिंग पाहिलं जातं. तर मर्क्युरीचं रीडिंग खाली 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 येतं. ज्या क्षणाला आवाज यायचे बंद होतात तो क्षण इथं ॲक्युरेट लक्ष देऊन पाहिला जातो. तो कमीत कमी मिनिमम 80 mmHg एवढा येणं अपेक्षित असतं. म्हणजे पहिला आवाज ऐकू येईल तो सिस्टोलिक असतो आणि पूर्ण आवाज यायचे बंद होतात तो क्षण म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतो. सिस्टोलिक 120 असायला अपेक्षित आहे.
आणि 80 हा सुद्धा डायस्टोलिक ब्लड प्रेशर असणं अपेक्षित आहे. हेन्स इट इज रिटन बाय 120 डिवायडेड बाय 80 mmHg. अशा पद्धतीनं या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं ब्लड प्रेशर काउंट केला जातो. हे प्रत्यक्ष कधी ना कधी डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल. लास्टली यू आर सायन्स स्टुडंट, तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात. कोणते ना कोणते तरी डॉक्टर तुमच्या फॅमिलियर असतात, ओळखीचे असतात. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणू शकता की हे स्पिग्नोमॅनोमीटर हे इन्स्ट्रुमेंट मला पाहायचं आहे आणि डॉक्टर माझा बीपी तुम्ही स्वतः चेक करा. त्यावेळेला ते इन्स्ट्रुमेंट डॉक्टर कसे ऑपरेट करतात ते तुम्ही बारकाईनं पाहू शकता. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट कसं दिसतं, मर्क्युरी कसा वरती खाली येतो, इथून हे पंप कसं केलं जातं, स्क्रूच्या साह्यानं कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केली जाते, हा जो कफ आहे तो कशा पद्धतीने व्रॅप केला जातो, हे ह्या ट्यूबचं आणि ह्या ट्यूबचं कसं कनेक्शन आहे, हे त्याचं मेकॅनिझम किंवा फंक्शनिंग इझिली समजेल. हा होमवर्क आहे असं समजा. जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाल तेव्हा हे इन्स्ट्रुमेंट स्वतः तुम्ही बारकाईनं पहा आणि स्वतःचा एकदा बीपी चेक करून घ्या. म्हणजे याचं मेकॅनिझम तुम्हाला इझिली अजून सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल. इज इट क्लिअर दिस कन्सेप्ट? ओके. The next here, angina pectoris. What is angina pectoris? Actually, it is a chest pain. छातीमध्ये कळा येणं, छातीमध्ये दुखणं, वेदना होणं, हा तो प्रॉपर आजार असेल याला म्हणायचं अँगिना पेक्टोरिस. समटाइम्स हेवीनेस इन चेस्ट, कधी कधी छाती अशी जड होते, भरून येते, हेवीनेसपणा जाणवतो. हे एक महत्वाचं त्या पाठीमागचं रिझन असेल. हिअर ऑल्सो सिव्हिअर पेन इन शोल्डर, टोटल आर्म, लेफ्ट आर्म प्रॉपरली, अप्पर अँड लोअर आर्म, शोल्डर as well as neck here, लोअर जॉ, खालचा जबडा सुद्धा थोडासा दुखेल, मान दुखेल, टोटल आर्म, लेफ्ट आर्म, चेस्ट, ही महत्वाची लक्षणं या ठिकाणी अंगिना पेक्टोरिसची असते. थोडक्यात इट इज अ वॉर्निंग साइन ऑफ हार्ट अटॅक. म्हणजे भविष्यात कदाचित हार्ट अटॅक येऊ शकेल, त्याचं हे वॉर्निंग साइन आहे. त्यामुळं असं काय लेफ्ट बाजूला जर व्हायला लागलं, शोल्डर असेल, अप्पर आर्म असेल, लोअर आर्म असेल, नेक असेल, लोअर जॉ असेल, त्याच्यामध्ये जर पेनिंग व्हायला लागलं तर कुणीही तसंच अंगावरती न काढता डॉक्टरांची वेळेत ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण भविष्यात हार्ट अटॅक येऊ शकतो आणि भविष्यातला जर धोका टाळायचा असेल तर तो जो डिसीज असेल अंगिना पेक्टोरिस, लवकरात लवकर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं अपेक्षित आहे. मग हे सिम्पटम्स का होतात? इट इज ड्यू टू रिडक्शन इन ब्लड सप्लाय टू कार्डियक मसल or wall of heart. Here suppose this is heart. समजा हे आपलं हार्ट आहे, त्याचा हा जो वॉल आहे, हार्टचे मसल आहेत, कार्डियक मसल, इट ऑल्सो रिक्वायर ऑक्सिजनेटेड ब्लड. त्याला सुद्धा स्वतःचं कार्य करण्यासाठी ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज असते. तरच ते हार्ट स्वतः फंक्शनिंग कंडिशन मध्ये राहील. आणि हार्टला स्वतःला कार्यान्वित राहण्यासाठी ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज असते. ते ब्लड कोण पोहोचवतं? कोरोनरी आर्टरी. हिअर कोरोनरी आर्टरी. अशी इथं
कोरोनरी आर्टरी असते at the base of aorta. Suppose this is the aorta. त्याच्या बेस पासून कोरोनरी आर्टरी नावाची अत्यंत महत्वाची ब्लड वेसल असेल, which give oxygenated blood to cardiac muscles of heart. हृदयाला ते ऑक्सिजनेटेड ब्लड पुरवतं. सपोज दिस इज द कोरोनरी आर्टरी. ही कोरोनरी आर्टरी, हे ऑक्सिजनेटेड ब्लड असं कॅरी होतंय. समटाइम्स अथेरोस्क्लेरोसिस or arteriosclerosis. Arteriosclerosis means here hardening of blood vessel, loss elasticity of blood vessel. ही जी रक्तवाहिनी त्याची जी इलास्टिसिटी असते ती होत नाही, रिजिड टणक होते, ताठर होते. याला म्हणायचं अर्टेरिओस्क्लेरोसिस. याला म्हणायचं अर्टेरिओस्क्लेरोसिस. मग अथेरिओस्क्लेरोसिस म्हणजे काय? अथेरिओस्क्लेरोसिस दोन्हींचं स्पेलिंग वेगळं आहे, प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे आणि थोडाफार कन्सेप्ट पण वेगळा आहे. अर्टेरिओस्क्लेरोसिस याचा अर्थ हार्डनिंग ऑफ वॉल, लॉस ऑफ इलास्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल. ती ब्लड व्हेसल टणक जशी आहे तशीच राहते. आणि अथेरोस्क्लेरोसिस मीन्स सिंथेसिस ऑफ कोलेस्टेरॉल, फॅट्स. आतल्या बाजूनं डिपॉझिशन ऑफ कोलेस्टेरॉल और फॅट्स सिंथेसाइज होतं, साठतं. मग ही जी मधली पोकळे, रिड्यूस द ल्युमेन, पोकळी कमी होईल. पोकळी कमी झाली की जो इझिली ब्लड फ्लो आहे तो इझिली होत नाही, कमी होतो. रिडक्शन इन ब्लड सप्लाय टू द वॉल ऑफ हार्ट. हृदयाला काम करण्यासाठी जेवढ्या रक्ताची गरज असते तेवढं प्रॉपर त्याला रक्त मिळत नाही. सो हार्ट डिमांड मोर ऑक्सिजन, ते ऑक्सिजन मागत असतं. न्यूट्रिएंट कंटेंट ब्लड मागत असतं पण त्याला तितकं मिळत नाही. मग प्रॉपर ब्लड सप्लाय जर हार्टला झाला नाही तर हार्ट काम करायला त्याला कम्फर्टेबल होणार नाही, सोयीचं होणार नाही. यू नो व्हेरी वेल, हार्ट इज मोस्ट बिझिएस्ट ऑर्गन ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीरातलं सतत कार्यरत असणारं ऑर्गन आहे हार्ट. त्याला स्वतःला कार्य करण्यासाठी सतत ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज असते. ते जर प्रॉपर नाही मिळालं तर मग हार्ट फेल्स टू फंक्शनिंग, स्वतःचं कार्य करायला ते अक्षम होईल, सक्षम नसेल. आणि म्हणून या पद्धतीचा अँगिना पेक्टोरिस नावाचा डिसीज म्हणजे पेनिंग चेस्ट, लेफ्ट आर्म, शोल्डर, लोअर जॉ ॲज वेल ॲज नेक असे सिम्पटम्स ते दाखवतं. हे या पद्धतीचा अँगिना पेक्टोरिस असेल. द नेक्स्ट एंजिओग्राफी ट्रीटमेंट. एंजिओग्राफी मीन्स ऍक्च्युअली इट इज ए एक्सरे इमेजिंग. एक्सरेच्या साहाय्यानं इमेजिंग केलं जातं, इमेज घेतली जाते ऑफ हेअर ब्लॉकेज ऑफ ब्लड व्हेसल. बॉडीतल्या कोणत्या ब्लड व्हेसल मध्ये नेमकं ब्लॉकेज आलंय त्या ब्लॉकेजचं एक्सरे टेक्निकच्या साहाय्यानं इमेज घेतली जाते. ती जे इमेज घेतली जाते, फोटो घेतला जातो विथ द हेल्प ऑफ एक्सरे. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए एंजिओग्राफी. मग या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द डिग्री ऑफ ब्लॉकेज, किती प्रमाणात ब्लॉकेज झालंय त्याच्यानुसार ट्रीटमेंट बदलते. थोडासा ब्लॉक
असेल, स्मॉल ब्लॉक, तर काय केलं जाईल? अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी केली जाईल म्हणजे काय केलं जातं? ए स्मॉल स्टेंट, छोटीशी ट्यूब, रबर ट्यूब, एकदम छोटीशी स्मॉल रबर ट्यूब. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए स्मॉल स्टेंट इज हिअर. या ठिकाणी तो प्रॉपर इन्सर्ट केला जाईल. म्हणजे आता या ठिकाणी ब्लॉकेज झालंय, तर इथं अशी ट्यूब, प्रॉपर ट्यूब आतमध्ये छोटी कॉल्ड एज स्टेंट बसवली जाईल. त्यामुळं इथं जे काही कोलेस्टेरॉल डिपॉझिट होतं ते याच्या आतमध्ये येणार नाही. ही पोकळी एकदम ॲक्युरेट राहील आणि इझिली ब्लड फ्लो होईल. ब्लड फ्लो व्हायला कोणताही त्रास होणार नाही. आतून दुसरी छोटी ट्यूब बसवली जाते, कॉल्ड एज ए स्टेंट. इट इज कॉल्ड एज ए angioplasty. When here small blockage takes place in blood vessel. छोटा ब्लॉक असेल तर अँजिओप्लास्टी केली जाते. समटाइम्स लार्ज ब्लॉक, कधी मोठा ब्लॉकेज असेल, रक्त पुढं असं कॅरीच होत नसेल, तर काय केलं जातं? बायपास डायरेक्ट इकडून ब्लडचा फ्लो इकडून केला जाईल. हा जो वे तो कॅन्सल केला जाईल, कारण हा डॅमेज झालेला आहे, ब्लॉक मोठा आहे. जसं की समजा आपण टू व्हीलर फोर व्हीलरनं प्रवास करतो. प्रवास करत असताना समजा इथं ऍक्सिडेंट झालेला असेल, आपण जाऊ शकत नसेल, पण आपल्याला पुढे जायचं आहे, तेव्हा हा मार्ग थोडस इकडून कच्च्या रोडनं आपण जातो आणि पुन्हा त्याच रोडला कव्हर करतो. याला बायपास असं म्हटलं जातं. सेम लाईक दिस. इथं ब्लॉकेज आहे, इथं अडचण आहे, त्याला दुसरी वाट काढली जाते, बायपास. ब्लडचा फ्लो दुसऱ्या मार्गाने वळवला जातो विथ द हेल्प ऑफ अनदर ब्लड व्हेसल. दुसऱ्या रक्तवाहिनीच्या मदतीनं, which is taken from either arm or leg. त्याच पेशंटच्या पायातली किंवा हातातली either artery or vein जी कम्फर्टेबल वाटेल त्याच पेशंटच्या बॉडीतल्या पायाची किंवा हाताची ब्लड व्हेसल काढली जाते, कट घेतला जातो. ऑपरेशन तिथला मार्ग व्यवस्थित क्लिअर केला जाईल. पायातलं घेतलं तर पायातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल, तिथं कोणती अडचण येणार नाही याची दक्षता घेऊन त्यातली आर्टरी जेवढी हवे तेवढी कट करून घेतली जाते आणि ती या ठिकाणी जोडली जाते. या पद्धतीने जी जोडणी केली जाते याला काय म्हटलं जाईल? बायपास सर्जरी. कारण कोरोनरी आर्टरी फार महत्वाची आहे, कारण ती काय करते? हृदयाला रक्त पुरवते. हृदयाला तर सतत रक्ताची गरज असते, तरच ते स्वतः कार्य करेल. हृदयानं कार्य केलं तर आपण जगणार आहोत. जगण्याने मरण्याचा हा प्रश्न आहे आणि म्हणून हृदयाला सुरळीत रक्त पुरवठा होणं गरजेचं आहे. इथं तर मोठा ब्लॉकेज झालेला आहे, मग बायपास करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचं बायपास सर्जरी केली जाते जर ब्लॉकेज मोठा असेल तर. आणि कमी असलं तर काय केलं जातं? स्मॉल स्टेंट, छोटी ट्यूब इथं बसवली जाते, इझिली ब्लड फ्लो केला जातो. या पद्धतीनं अँजिओग्राफी हा कन्सेप्ट असेल. म्हणजे हे बेसिकली विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचंच आहे. द नेक्स्ट, हार्ट ट्रान्सप्लांट. हार्ट ट्रान्सप्लांट मीन्स समटाइम्स ए पर्सन, एखादी अशी व्यक्ती असते, पेशंट असतो की ज्याचं हार्ट नॉर्मल कंडिशन मध्ये फंक्शनिंग नसतं, काहीतरी त्याच्या हार्ट मध्ये बिघाड असतो.
त्यामुळं त्या व्यक्तीचा लाईफस्पॅन जो आहे तो कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेस डॉक्टर सजेस्ट करतात की दुसऱ्या कोणाचं तरी हार्ट या ठिकाणी बसवलं पाहिजे आणि हे हार्ट काढून टाकलं पाहिजे. हार्ट ट्रान्सप्लांटेशन. आता दुसरी नॉर्मल जी व्यक्ती आहे ती कुणीही स्वतःचं हार्ट बाय ऑपरेशन और सर्जिकल मेथडनं स्वतःचं हार्ट काढा आणि त्या पेशंटला द्या, कुणीही तयार होणार नाही, होतच नसतं. बिकॉज इट लीड्स टू डेथ. जो स्वतःचा हार्ट दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करेल 100% तो मरेल. मग दुसरं हार्ट कोणाचं मिळेल? जस्ट डेड, ब्रेन डेड पेशंट और एनी केस. एखादा कोणताही व्यक्ती जस्ट मरण पावलाय, जस्ट 1 मिनिट 2 मिनिट किंवा डॉक्टरांनी डेड म्हणून घोषित केलाय, त्याचं आयसीयू मध्ये असेल, त्याचा मास्क काढला की तो लगेच मरणार आहे. अशा कंडिशन मध्ये तो जिवंत असताना त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्यानं आधीच आपल्या बॉडीचे अवयव दान केले. मी मेल्यानंतर माझा हार्ट, किडनी, जे काय अवयव ज्याला कोणाला लागतील त्यांना दिले तरी चालतील, त्याची सही असेल, त्याच्या नातेवाईकांची सही असेल, तर जस्ट डेड झालेला जो व्यक्ती असेल त्याचं हार्ट लगेच बाय ऑपरेशन काढलं जाईल अँड इम्प्लांट टू दॅट पेशंट. ज्याचं हृदय नीट काम करत नाही त्याच्या ठिकाणी ते हार्ट ऑपरेशन बसवलं जाईल आणि तो व्यक्ती जगवला जाईल. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए हार्ट ट्रान्सप्लांटेशन. बट दिस ऑपरेशन इज हाय कॉस्टली. अत्यंत महाग आहे. यशस्वी होण्याचे चान्सेस थोडेफार, फेल होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत, यशस्वी होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत, कारण क्रिटिकल ऑपरेशन आहे आणि हे सहजासहजी अगदी तालुका लेवलला, जिल्हा लेवलला होईलच असं नाही. मोठमोठ्या शहरामध्ये एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्ट असतात, डॉक्टर असतात, ऑपरेशन मध्ये स्किलफुल असतात, त्यांच्याच मदतीनं हार्ट ट्रान्सप्लांटेशन केलं जातं. अशी नियमाला अपवाद एखाद्या ठिकाणी अशा केसेस होतात. हा पण कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याचा अर्थ हार्ट बाय ट्रान्सप्लांट मेथड बदलता येतं, हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे, म्हणून आपण हे डिस्कस करतो. आणि लास्ट, सायलेंट हार्ट अटॅक. मगाशी जी मी एंगिना पेक्टोरिस मध्ये लक्षणं सांगितली, हेवीनेस इन चेस्ट, छातीमध्ये जडपणा वाटणं, शॉर्ट ब्रीदिंग, श्वासोच्छवास घेताना त्रास होणं किंवा हेवीनेस वाटणं, पेन इन चेस्ट एज वेल एज लेफ्ट आर्म, शोल्डर, नेक, लोअर जॉ, या पद्धतीचं थोडंसं होतंय. पण कधी कधी आपण दुर्लक्ष करतो. कदाचित रात्री झोपेत असताना अंग अवघडलं असेल असं आपण गृहीत धरतो. कधी कधी ऍसिडिटी झाली असेल, पित्त झालं असेल म्हणून जरा त्रास होत असेल, किंवा एक्सरसाइज करताना किंवा ओझं उचलल्यामुळं आपल्या बॉडीला त्रास होत असेल असं आपण गृहीत धरतो आणि दुर्लक्ष करतो. पण तरी सुद्धा आपण त्यातून थोडंसं बचावलं जातो. कधी कधी स्वेटिंग, थोडासा घाम येतो, पण आपण दुर्लक्ष करतो. हे जे दुर्लक्ष करतो परंतु त्यातून आपण बचावलं जातो. तसं काय डायरेक्ट पुन्हा हार्ट अटॅक येत नाही आणि त्यातून आपण म्हणजे चांगलं बचावलं जातो. ही जी काही छोटीशी सिम्पटम्स आहेत कॉल्ड एज ए सायलेंट हार्ट अटॅक. म्हणून छोटीशी जरी घटना घडली, थोडंसं जाणवायला लागलं तरी सुद्धा दुर्लक्ष न करता आपण डॉक्टरांची योग्य वेळी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण माइल्ड हार्ट अटॅकचं रूपांतर कधी सिव्हिअर हार्ट अटॅक मध्ये होईल याची गॅरंटी नाही आणि ट्रीटमेंट जितक्या लवकर आपण घेऊ तितक्या लवकर 100% बरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून वेळेत ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याचं एक महत्त्वाचं इंजेक्शन असतं
ते जर वेळेत इंजेक्शन डॉक्टरांनी दिलं तर आपला ब्लड फ्लो जो आहे तो इझिली सुरळीत होतो आणि जेवढं हृदयाला ब्लडची आवश्यकता असते तेवढं पोहोचतं, हृदय व्यवस्थित काम करू लागतं. किंवा ईसीजी काढला, ईसीजी, तर हृदयामध्ये नेमकं कुठं प्रॉब्लेम आहे तो डॉक्टरांना कळतो, आयडेंटिफाय होतो, डॉक्टरांना प्रॉपर ट्रीटमेंट द्यायला सोयीचं होतं आणि तो पेशंट मृत्यूपासून बचावला जातो. म्हणून योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट, योग्य चेकिंग, तपासणी होणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. यावरती खरं तर चर्चा होणं फार गरजेचं होतं. जरी या वर्षीच्या सिलेबस मधून हे मुद्दे काढले असले तरी, म्हणून मी या ठिकाणी चर्चा केली. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. नंतर जेव्हा केव्हा तुम्हाला काय याच्यावरती शंका असतील तेव्हा तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू.